नमस्कार. हेवी स्टोरी बुक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या बालपणाची प्रकट कथा. ती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ बाल स्वरूपातील प्रकट दिनाच्या कथा. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस छेलीखेडा नावाचा एक गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजेसह राहायचा. तो मुलगा कोणीही कितीही खेळू दे त्यांच्याबरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंह खिशात खूप गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पुढे मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. काही दिवसानंतर त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया. विजयसिंह नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला. गणपतीबरोबर खेळू लागला. मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज यांनीही खेळायला हवं. स्वतःजवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकून तो म्हणाला, बाप्पा, रोज मीच तुमचा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. हे शब्द विजयसिंहाच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणाला काहीच कळत नव्हते. ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. ती दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून लुप्त झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.